हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत दशम्या। रात्रीची मटकीची भाजी थोडीशी होती, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 2-4, लसूण, कोथिंबीर टाकून घेतलेली, ती बारीक करून घेतली आणि भात आणि वरण बारीक करून घेतलेलं आहे। यात आपण आता पीठ टाकणार आहोत, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकणार आहोत। यात आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत, 1 चमचा टाकायचं आहे। छोटा चम्मच आपण हळद घेणार आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं। यात आपण मीठ टाकून घेतलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आपल्याला पाणी लागेल तरच आपण टाकायचं आहे। आपण दशम्याचं पीठ भिजवून घेतलं आहे, जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट ठेवायचं नाही, चांगलं पोळ्या लाटता येतील तसं ठेवायचं। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाच्या घरी अशी दशमी केली जाते। दशमी आपण लाटून घेतले, आता शेकून घेऊया। तवा गरम झालेला आहे, मस्तपैकी बाजूने चांगले शेकून घेऊ। तयार झाली आहे आपली गरमागरम दशमी। ही आपण ओल्या शेंगदाण्याची चटणी पण करू शकतो, कोरड्या शेंगदाण्याची चटणीसोबत सुद्धा खावा किंवा लोणच्यासोबत खा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।